राज्यामध्ये सध्या एक चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर किंवा त्यांनी ते स्थगित केल्यानंतर की मराठा आंदोलक हरलेत काय, पराभूत झालेत काय, सरकार पुढे मराठा आंदोलकाने नांगी टाकली आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरं नाही अशी आहेत. असं असलं तरी मराठा आंदोलन थांबल्यामुळे एक प्रकारचा संशय महाराष्ट्रामध्ये निर्माण नक्की झालाय आणि या संशयावर लवकरच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एक मोठा तोडगा महाराष्ट्रामध्ये निघणार आहे. त्या दरम्यान एक महत्त्वाची घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे आणि ती घटना म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला थेट धमकी दिली. थेट धमकी, त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहतोय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अमित शहांचा दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी ते आपल्या कार्यकर्त्याला संबोधित करतायत आणि या कार्यकर्त्याला संबोधित करताना किंवा मार्गदर्शन करताना ते विश्वासानं सांगतायत की महाराष्ट्रातल्या कुठल्याही आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही. आता महाराष्ट्रातलं प्रमुख आंदोलन हे मराठा आंदोलन आहे किंवा मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आपल्या जीवाची बाजी लावून लढतायत, आंदोलन करतायत, उपोषण करतायत. लाखोंचा समुदाय एकत्र जमून या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा देतोय. बाकीची जी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये आहेत ती आंदोलनं तेवढी प्रभावी मधल्या काळात ठरलेली नाही किंवा ओबीसींची जी आंदोलनं सुरू होती ही आंदोलनं तर भाजप पुरस्कृत होती किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक असलेली मंडळी अशा पद्धतीची आंदोलनं प्रति आंदोलन उभा करून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन शोध लावलाय. आंदोलनाला प्रति आंदोलन हा नवीन शोध लावलाय लोकशाहीमध्ये. त्यांनी यापूर्वी असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं, पण फडणवीस साहेबांनी एवढं काम अत्यंत तगडं केलेलं आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाहीरपणे असं म्हणतात की कुठल्याही आंदोलनाची दखल घ्यायची गरज नाही. गुजरातमध्ये अशी अनेक मोठी आंदोलनं आम्ही मोडून निवडणुका जिंकलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्या आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही. या वाक्याची दखल महाराष्ट्राने घ्यायला हवी. या वाक्याची दखल खास करून मराठा आंदोलकांनी घ्यायला हवी किंवा मराठा समाजाने सुद्धा या वाक्याची दखल घेणं आवश्यक आहे. केंद्रातले नेते महाराष्ट्रामध्ये येऊन मराठा समाजाचा या आंदोलनाला दखल घेण्याची गरज नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला किंवा मराठा आंदोलकांना फार महत्त्व देत नाही किंवा मराठा समाजामुळे किंवा मराठा आंदोलनामुळे आपलं काही बिघडत नाही अशा प्रकारच्या भावनेमध्ये ती आज असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अमित शहांची एवढी हिंमत का झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला आहे. अमित शहा बोलल्यानंतर तब्बल 4 दिवस आपण असं ते का बोलले असतील किंवा असं बोलण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू काय होता हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्या हाताला एक महत्त्वाचा सुराग लागलेला आहे किंवा एक महत्त्वाची गोष्ट लागलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षाचे मिळून जेवढे मराठा आमदार आता महाराष्ट्रामध्ये आज तारखेला आहेत या मराठा आमदारांनी एका बैठकीमध्ये अमित शहांना अगदी विश्वासाला सांगितलं की आपण काळजी करू नका, महाराष्ट्रातला मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत नाही तर तो आमच्या सोबत आहे आणि आमच्या सोबत असल्यामुळे किंवा 50% अधिक मराठा समाज आमच्या बाजूला असल्यामुळे आणि आम्ही खुद्द मराठे असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीमध्ये काहीही परिणाम होणार नाही. या एका गोष्टीच्या आधारावर
अमित शहा यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं, मग ते मराठ्यांना डिवचणार असेल किंवा मराठ्यांना कमी लेखणार असेल किंवा आंदोलनाचं महत्त्व कमी करणार असेल किंवा अशा आंदोलनाला आम्ही अजिबात दखल देत नाही अशा अर्थानं उच्चारला असेल किंवा त्यांचा तो अहंकार असेल, जे काही असायचं ते असेल, पण तो हा अहंकार अमित शहांकडे आला तो भारतीय जनता पार्टीच्या मराठा आमदारामुळे आलेला आहे. कारण या मराठा आमदारांनी वारंवार आपल्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा विश्वास दिलाय की तुम्ही काळजी करू नका, महाराष्ट्रातला मराठा 50% अधिक आमच्या सोबत आहे, त्यामुळं या आंदोलनाचा आपल्यावर पूर्ण परिणाम होणार नाही. आणि एकीकडे ओबीसी आमच्या सोबत आहे तर दुसऱ्याकडं आमचा मराठा म्हणून, आम्ही मराठी असल्यामुळं आमच्या अवतीभोवती असणारा, आमच्या छत्रछायाखाली असणारा आमचा समर्थक मराठा हा खूप मोठा आहे आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीला घाबरण्याचं भिण्याचं कारण नाही किंवा कुठल्या आंदोलनाच्या पुढे झुकण्याचं कारण नाही. अशा प्रकारचा अशी मतं बैठकीमध्ये या आमदारांनी आपल्या नेत्याकडे मांडली आणि मग अशा पद्धतीचा एक सविस्तर अहवाल देवेंद्र फडणवीसांना अमित शहांच्या हातामध्ये दिला की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचा काहीही परिणाम 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही. कारण आपल्या सोबत असलेले जे मराठा समाजाचे आमदार आहेत यांचे समर्थक प्रत्येक मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्यापेक्षा आपल्याला पाठिंबा देणाऱ्या मराठा समाजाच्या समर्थकांची किंवा कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मराठा आमदार किंवा त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेचे मराठा आमदार आपल्या नेत्यांना म्हणजे दिल्लीश्वराला असा विश्वास देतात की आपण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला घाबरण्याचं कारण नाही, त्यांच्या आंदोलनाचा उद्याच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. या एका वाक्यावरून त्यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची हिंमत आणि धाडस केलेलं आहे. आणि हे अशा पद्धतीचं विधान जेव्हा बाहेर पडलं तेव्हा मराठा समाजामधून कसलीच प्रतिक्रिया उमटली नाही किंवा जे काही मराठा मोठे नेते आहेत मराठा समाजाचे, जरांगे पाटलांच्या सोबत काम करणारे किंवा मराठा आंदोलनामध्ये विविध पदावर समन्वयक म्हणून भूमिका बजावणारे, या कुठल्याही व्यक्तींनी अमित शहांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे विधान ऐकून काय म्हणतो आपण त्याला शांतच राहिलेलं आहे. आता महाराष्ट्राने आंदोलन करावे, उग्र आंदोलने करावे, शांत राहणे असं नाही. महाराष्ट्राने सतत शांतता तर ठेवलीच पाहिजे, कायदा सुव्यवस्था तर टिकवलाच पाहिजे, परंतु एका शब्दाची प्रतिक्रिया या अमित शहांच्या विधानाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये उमटली नाही. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि खरंच महाराष्ट्रातला मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदारांच्या बरोबर आहे का मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे, अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मग आपण जेव्हा एक यादी काढण्याचा प्रयत्न करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मराठा आमदार किती आहेत, मराठा खासदार किती आहेत किंवा मराठा नेते त्यांच्यासोबत असलेले किती आहेत, याचा आपण जेव्हा थोडासा आकडेवारी तपासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही संख्या 120 ते 135 पर्यंत पोचते. म्हणजे महाराष्ट्रात असलेले मराठा समाजाचे भारतीय जनता पार्टीचे समर्थक 125 ते 135 नेते हे अमित शहाना किंवा दिल्लीश्वराला विश्वास देतात की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आपण चिंता करू नका, ते आमच्या सोबत आहेत. म्हणजे साधारणपणे 4 कोटी 6 कोटी मराठा महाराष्ट्रात आहे असं म्हटलं जातं. तर या 4 कोटी 6 कोटी 5 कोटी जे काही महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा हा जो समाज असेल, या समाजावर हे 120 ते 135 लोक या समाजाचं नेतृत्व करतात किंवा या समाजाला असं दाबून ठेवतात, यांच्या मागण्या दाबून ठेवतात. यांनी जे काही सरकारच्या समोर मागणी ठेवली आहे या मागणीला सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचे आमदार जे मराठा आमदार आहेत किंवा मराठा खासदार आहेत किंवा मराठा नेते आहेत हे दखल देत नाहीत. आणि याच 100-125 लोकांच्या बळावर म्हणजे 100-125 मराठा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बळावर अमित शहाने अशा प्रकारचं विधान केलंय की मला कुठल्या आंदोलनाचा
फरक पडत नाही अशी फार आंदोलनं मी बघितली आणि फार आंदोलनं मी मोडून काढली. अशा प्रकारची उन्मादी भाषा, अशा प्रकारची मगरुरीची भाषा त्यांच्या मनामध्ये आली ती या लोकांच्यामुळं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठा चळवळीमध्ये काम करणाऱ्या तमाम लोकांनी, तमाम मंडळींनी आपण गेल्या अनेक दिवसापासून या संबंधाचा लढा उभा केलाय. एक मराठा नेता आपल्यासाठी अहोरात्र झिजतो आहे, झटतो आहे, मेहनत करतोय, कष्ट करतोय, उपोषण करतोय, आपलं शरीर त्यानं खिळखिळे करून ठेवलंय. आणि मग कोणीतरी महाराष्ट्रामध्ये येतोय एखादा भारतीय जनता पार्टीचा नेता आणि मराठ्यांना खिजवून जातो, मराठ्यांना वाकुल्या देऊन जातो किंवा तुमच्या आंदोलनाचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही अशा प्रकारची आगाऊ डेअरिंगची भाषा करून जातो. आणि मराठी मात्र या सगळ्या गोष्टीकडं शांतपणे पाहतात. त्याचं कारण आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे हे सगळे मराठे एकत्र येऊन मनोज जरांगे पाटलांच्या हे आंदोलनाला मोडण्याचं काम करत आहेत किंवा त्यांच्या प्रश्नाचं जे महत्त्व आहे महाराष्ट्रातलं हे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नाला पूर्णपणे लागले आहेत. किंवा त्यांना त्यात आम्ही आता उद्या निवडणुका झाल्या समजा आणि दुर्दैवानं असं मी विधान करतोय, ते होणार नाही, पण दुर्दैवानं जर काही मोडतोड करून पुन्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर मराठा आंदोलन किंवा मराठाच्या प्रश्नाची मागणी याची कुणीही दखल उद्या घेण्याची अजिबात शक्यता आता उरलेली नाही. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.